नमस्कार. द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण टी ई टीमध्ये वर्णमालेचे PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय आहेत ते बघणार आहोत. काही मोजकेच क्वेश्चन आहेत आणि काही डिटेलिंगमध्ये म्हणजे पूर्ण डिटेलिंगमध्ये आहेत. अगदी सोपे आहेत ते प्रश्न. हमखास वर्णमालेवरती दरवर्षी हमखास प्रश्न विचारतात. आणि जर तुम्हाला जास्त अभ्यास म्हणजे काही जणांना वेळ नसतो, शिक्षक असतात त्यांना अभ्यास करण्यासाठी, त्यांनी फक्त PYQ पण करून गेले ना त्यांचं TET सहज निघून जाते. आज बघणार आहोत आपण या टॉपिकमध्ये. वर्णमालामध्ये प्रत्येक वर्षी कशा प्रकारे प्रश्न विचारतात, म्हणजे सेम प्रश्न विचारतात. सेम म्हणजे एकच प्रश्न रिपीट नाही करत, एकाच टाईपचे दरवर्षी प्रश्न विचारतात. कसे विचारतात आणि अगदी सोपे असतात, आपण ते बघूया. चला, पहिला प्रश्न आहे, ज्ञानचक्षु या शब्दांमध्ये किती वर्ण आहेत? ज्ञानचक्षु या शब्दामध्ये किती वर्ण आहेत? हा TET 2025 म्हणजे आत्ताच 3-4 महिन्यापूर्वी हा प्रश्न विचारला होता. आता इथं बघू शकता, ज्ञानचक्षु याची आपण फोड करायची. ज्ञा, न, च आणि क्षु या सर्वांचे वर्ण काय कोणकोणते आहेत ते बघून आपण लिहूया. ज्ञाचं काय आहे? द, पाय मोडायचं म्हणजेच पाय मोडायचं म्हणजेच व्यंजन. द, न, य, आ एकूण 4 वर्ण आहेत. न मध्ये काय आहे? न आणि अ 2 वर्ण आहेत. च मध्ये च अधिक अ 2 वर्ण आहेत. क्षु मध्ये क, श आणि उ म्हणजेच 3 वर्ण आहेत. हे मिळून किती झाले? 11 वर्ण. एकूण 11 वर्ण आहेत. इथे एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा, न्य आणि श हे संयुक्त व्यंजन आहेत. न्य आणि शचं जे वर्ण आहेत ते पाठच करून ठेवायचे. न्यचे आपण बघितलेले आहेत द, न, य आणि अ. शचे काय आहेत? क, श आणि अ. दुसरा प्रश्न बघूया, श्रद्धांजलीमधील एकूण किती वर्ण आहेत? हा TET 2019ला प्रश्न विचारला होता. बघूया आपण वर्णांची फोड बघूया आधी. श्र कशापासून तयार होते? श, र आणि अ एकूण 3 वर्ण आहेत. आणि आपण 10 मध्ये कोणकोणतं आहे? द, ध, आ, म म्हणजेच 4 वर्ण आहेत. याचं काय? अनुस्वाराचा म्हणजे अनुस्वाराचा म म्हणून अनुनासिक घ्यायचा. तसा उच्चार होतो त्याच्यामुळे इथं म घ्यायचं वर्ण घेताना. जचं काय? ते ज अधिक अ 2 वर्ण आहेत. लीचं ल अधिक ई 2 वर्ण आहेत. एकूण किती झाले? 11 वर्ण. पर्याय क्रमांक 3 11 वर्ण. पुढचं पाहूया, नैऋत्य या शब्दामधील वर्णांची संख्या किती? हा TET 2017ला प्रश्न विचारला असेल. तुम्ही पहिल्यापासून प्रश्न बघा, एकाच पद्धतीचे प्रश्न आहेत, फक्त थोडे मधले अक्षर आणि थोडा बदल करून प्रश्न विचारलेले आहेत. मात्र वर्णमालाचे प्रश्न हे सहसा शक्यतो सेमच असतात. बघूया, नैऋत्य. नैचं काय? ते न अधिक ऐ म्हणजेच 2 वर्ण. आता रूला सगळेजण चुकतात, त्याच्यामुळे मी असं हे रू, र अधिक उ हे असं लिहून ठेवलेलं आहे आणि त्याला खोडलेलं आहे. प्रत्येकाला वाटतं की रू हा जो स्वर आहे हा स्वर आहे, म्हणजे प्रत्येकाला वाटतं की रूची फोड अशी होती, पण रू हा स्वर याची फोड होत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हा एक वर्ण. त्यचा त, य अधिक अ म्हणजेच 3 वर्ण. एकूण किती? 6 वर्ण. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, अ, आ, इ, ई, उ, ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? सजातीय, विजातीय, संयुक्त, दीर्घ. हे आहेत सजातीय स्वर. अगदी सोपं आहे, हे सोपं आहेत. म्हणजे हे ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, ऱ्हस्व स्वरांचे प्रकार सजातीय, विजातीय हे लक्षात ठेवलं का हे होऊन जातं. बघा, आपण इथं थोडं एक्सप्लेन शॉर्टमध्ये थोडं तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांच्या जोड्यांना सजातीय स्वर म्हणतात. विजातीय स्वर कोणते? भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर म्हणजेच विजातीय स्वर. म्हणजेच स्वर म्हणजे कोणते? अ, ई, आ, ई म्हणजे असं ए, औ समजलं असेल. संयुक्त स्वर म्हणजे काय? 2 स्वर एकत्र घेऊन तयार झालेला स्वर म्हणजे संयुक्त स्वर. ए, ऐ, ओ, औ. दीर्घ स्वर ज्यांना उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. आ, ई, उ, ऐ, औ ह्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया आपण, ए, ऐ, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? हे TET 2025ला विचारलं होतं, म्हणजे हे आत्ताच विचारलं होतं. तर कोणते आहेत? हे संयुक्त स्वर. पुढचा प्रश्न, धरणी या शब्दाचा लघु गुरुक्रम कसा असेल ते ओळखा. TET 2025 म्हणजे आत्ताच विचारला होता. पेपर 2ला प्रश्न विचारला होता हा.
आता आपण पहिले लघु आणि गुरु ह्याचा अर्थ समजून घेतला का मग तुम्हाला लघु गुरुक्रम समजेल. लघु म्हणजे काय, ज्या अक्षराचा उच्चार आखूड असतो म्हणजेच ऱ्हस्व स्वर. गुरु म्हणजे काय, ज्या अक्षराचा उच्चार हा लांबट असतो म्हणजेच दीर्घसर. ध काय आहे, लघु आहे. ध, र, नी म्हणजेच गुरु. यू यू डॅश म्हणजेच पर्याय क्रमांक 4. आपण पुढचं बघूया आता. भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघु गुरुक्रम ओळखा. हा 2021 TET पेपर 2ला विचारला होता. सोप्या आपण आधीच बघितलेलं आहे. ज्या अक्षराचा उच्चार आखूड असतो म्हणजेच ऱ्हस्व स्वर असतात जे त्यांना लघु म्हणतात आणि जे दीर्घ स्वर असतात त्यांना गुरु म्हणतात. लघु यू आणि गुरु डॅश न ओळखतात. भा म्हणजेच डॅश. स्क म्हणजे आखूड होते म्हणजेच ऱ्हस्व आहे म्हणजेच यू आणि र यू म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता. हा आहे का डॅश आहे, व डॅश आहे म्हणजे हा प्रश्न पहिल्या अक्षरावरून ओळखायचं नाही. ची हा पण डॅश म्हणजेच गुरु आहे. क म ळ हा आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3. पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा. पुस्तकचं पु स्त क म्हणजेच पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता. हा TET 2024ला प्रश्न विचारला होता. मूर्धन्य म्हणजे काय, ट या वर्गातील सर्व वर्ण म्हणजे ट ठ ड ढ न आणि त्याच्याबरोबरच र श ळ हे पण मूर्धन्य वर्णाच्या गटात येतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ळ. पुढीलपैकी औष्ठ्यवर्ण कोणता. औष्ठ्यवर्ण कोणता, भ येते म्हणजेच काय, मराठी वर्णमालेतील औष्ठ्यवर्णचे दोन गटामध्ये औष्ठ्यवर्ण येतात. स्वरामधले कोणकोणते स्वर, उ ऊ. व्यंजन कोणते, प फ ब भ म त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2. हे अशा प्रकारे आपण काही थोडक्यात PYQ बघितलेले आहेत. आपण नक्कीच हळूहळू सगळे प्रत्येक टॉपिकचे PYQ घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.